महाशिवरात्र, तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज 26 फेब्रुवारी आहे आणि महाशिवरात्रीचा हा मोठा दिवस आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण महाशिवरात्र मोठ्या प्रमाणे साजरी करतो। या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता, म्हणून आपण महाशिवरात्री या दिवशी साजरी करतो। या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरी पूजा करतो, मेडिटेशन करतो आणि रात्रभर जागरण करतो। तर मी महाशिवरात्र कशी साजरी करते ते मी तुम्हाला शेअर करणारच आहे। तर मी असं सिंपलचं डेकोरेशन केलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच समोर। तर इथे साईडला एक वागेश्वर मंदिर आहे महादेवाचं, तर तिथलाच हा प्रसाद आहे। त्यानंतर या ताटामध्ये मी सर्व जे मला पूजेला काही लागणारं साहित्य आहे ते सर्व मी या ताटामध्ये मांडत आहे, जेणेकरून आपल्याला नंतर सारखं उठावं लागणार नाही। त्यामुळेच मी सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून ठेवत आहे, नंतर मलाच इझी जाईल। तर इथे पाहू शकता तुम्ही मी काय घेतलं आहे पूजेसाठी। आणि हे पंचामृत घेतलं आहे अभिषेकासाठी महादेवाच्या। तर असं काही मी पूजेचं ताट मांडलं आहे माझ्या पूजेसाठी। तर इथे काही मी फुलं आणले होते आणि बेलपत्र वगैरे ते पण मी एका ताटामध्ये साईडला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी पूजेला सुरुवात करणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला दिवा लावायचे आहेत, जे काही समया लावायच्या आहेत। तर माझ्याकडे इथे अशा 2 समया आहेत व्हाईट कलरच्या, त्यामध्ये मी तिळाचं तेल टाकलं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहेत आणि नंतरच पूजेला सुरुवात करायची आहे। तर गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर माझ्याकडे हे औंढा नागनाथ आहे, जे की 8वे ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रातील। तर मी इथे पण या फोटोची पूजा करून घेत आहे, जी की मला माझ्या सासूबाईंनी दिली होती। तर इथे पण आपल्याला पूजा करून घ्यायची, हळद कुंकू अक्षता अष्टगंध आणि विभूती लावून मी इथे पूजा करून घेत आहे फोटो। हे 8व्या नंबरचे ज्योतिर्लिंग आहे, हिंगोली जिल्ह्यातील औंढा या तालुक्यामध्ये हे ज्योतिर्लिंग आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही जाऊन नक्की विजिट करा या मंदिराला। तर इथे मी या फोटोची पूजा करून घेत आहे, फूल हार आणि बेलपत्र इथे वाहून घेते। त्यानंतर लगेचच मी शिवलिंगाची पण पूजा करणार आहे।
फराळ करून झाल्याच्या नंतर आम्ही दोघे पण हा शो पाहत बसलो. तर ही आदियोगीची मूर्ती आहे. 112 फूट या मूर्तीची उंची आहे, जे की कोइंबतूरमध्ये आहे. तर हा शो यूट्यूबवर लाईव्ह होता, त्यामुळे आम्ही रात्रभर हा शो पाहत बसलो. आणि खरंच खूप सुंदर असं लेझरनी आणि लायटिंगनी या आदियोगीमध्ये खूप छान असं लायटिंगचं शो होत होता. आणि हे पाहून खरंच इतकं छान वाटत होतं ना, असं वाटत होतं की साक्षात महादेवच आपल्यासमोर आहेत आणि ते असं वेगवेगळे प्रकारचे रूप घेऊन आपल्याला दर्शन देत आहेत. खरंच मला हा शो खूप आवडला. मागच्या वर्षी पण मी हा शो पाहिला होता. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण हा शो नक्की पहा. आणि या शोमध्ये बरेचसे सिंगर येतात आणि डान्स परफॉर्मन्स असतात, जे की कल्चरल रिलेटेड असतात. आणि आपले मराठी अजय अतुलचं पण याच्यामध्ये सॉन्ग होतं. त्याचाच मी वेट करत होते, ते सॉन्ग कधी येईल आणि कधी मला ऐकायला भेटेल. तर पहा इथे किती सुंदर महादेव आणि पार्वतीचं अर्धनारी रूप असं शो केलेलं आहे त्यांनी लेझर लायटिंगमध्ये. जर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा. बाय.